सोलापूरच्या मोदीखाना परिसरात असलेल्या मोकळ्या जागेचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। काही दिवसांपूर्वी लोकप्रधान न्यूज चॅनलवर त्या भागातील स्थानिक महिलांनी सभागृह बांधण्याला विरोध केला होता। खेळण्यासाठी ही जागा खुली राहावी असे मत मांडले होते। या बातमीनंतर आता संत सेना नाभिक दुकानदार संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार कांती व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे। सदरची मोदीखाना परिसरातील खुली जागा शासनाची असून नाभिक समाजासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी ही जागा सभागृह बांधण्यासाठी मंजूर केलेली आहे। तशी शासनाची मंजुरी मिळाली असून सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत। काही लोक 5 वर्षापासून या जागेवर अतिक्रमण करून आम्हाला सभागृह बांधण्यासाठी विरोध करत असल्याची प्रतिक्रिया अभयकुमार कांती व त्यांच्या नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। नेमका हा वाद काय आहे, ऐकूयात नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून। मी अभयकुमार कांती, संत सेना नाभिक दुकानदार सेवाभावी संस्थाचा अध्यक्ष, सरोजिनी यादव नाभिक बहुउद्देशीय संस्थाचा संस्थापक अध्यक्ष। मी नाभिक समाजाला उठण्या बसण्यासाठी जागा नाही म्हणून आमच्या समाजासाठी मी आमदार प्रणितीताई शिंदे यांना मागणी केली असता त्यांनी आम्हाला मागच्या वर्षी मंजूर करून दिलं आणि त्याचं शासकीय मंजुरी आम्हाला मिळालेली आहे। त्याची कागदपत्र आमच्याकडे आहे आणि याचं पूर्णपणे काही लोकांनी, काही समाजकंटकांनी त्यामध्ये ह्या जागेवर अतिक्रमण गेल्या 5 वर्षापासून अतिक्रमण करून ठेवलेलं होतं। रजाक शेख, शाहूर शेख, जावेद शेख, रियाज शेख, हनीफ शेख, हसीना शेख आणि मुझफ्फर मनियार या लोकांनी या जागेवर कब्जा केलेला आहे। आम्ही सातत्याने त्यांना पाठपुरावा केला की बाबा रिकामा करा, आम्हाला समाज मंदिर बांधायचं आहे, तर ते काय ऐकायला तयार नाही आहेत। आम्ही पोलीस खात्यामार्फत पण आम्ही त्यांना तक्रार दाखल केलेली आहे। त्या पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला, त्यांना नोटीस पण दिलेली आहे आणि महानगरपालिकेचं नाहरकत्व प्रमाणपत्र आमच्याकडे PWDचं मंजुरीपत्र आमच्याकडे असताना देखील काही समाजकंटकांनी जाणून बुजून आमच्या समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्याकडे आता कोणतंच कागदपत्र नसल्यामुळे त्यांनी आता महिलांना पुढे करून महिलांना काना भरून त्यांना काहीतरी चेतावणी देण्याचा प्रयत्न करतात। त्या महिलांना काहीसुद्धा या जागेसंदर्भात माहीत नाही आहे, पण त्यामध्ये एक हसीना शेख म्हणून मला जातीवादी एक शिवीगाळी केली आणि माझ्या चारित्र्यावर शिंपडली की वो कमीना कुत्ता है, वो औरतों पे नजर रखता है, हे अशा जातीवर मला शिव्या दिल्यामुळं माझ्या समाजाच्या लोकांनी आता मला काही करून न्याय पाहिजे म्हणून मी आज पोलीस आयुक्तांना मी निवेदन देणारच आहे। आणि हे ज्या लोकांनी कब्जा केलेलं आहे ह्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण आता या महिलांना पुढे आणून माझ्या जीवाला धोका आहे ह्या महिलांनी की मारण्याचा प्रयत्न केला, त्याने मी इथं गुन्हा दाखल केला। त्यानंतर आता महिलांना पुढे आणून कुठेतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करतात की कुठेतरी बलात्काराच्या केसमध्ये छेडछाडीचा प्रयत्न करण्यासाठी असे काहीतरी कृत्य करण्याची शक्यता असल्यामुळं माझे सर्व समाज बांधव माझ्या सोबत आहेत आणि मी आज संध्याकाळीपर्यंत मी यांच्यावर ॲड्रेसशीट दाखल करणार आहे आणि मी अब्रुसून दावा दाखल करणार आहे। ही रिकामी जागा किती वर्षापासून अशी आहे? ही जागा पारंपरिक 50 वर्षापासून ही जागा रिकामी आहे। पण काल लोकप्रधान चॅनलमध्ये असं सांगितलं गेलं की बाबा 50 वर्षापासून मी या रहिवासी आहे। 50 वर्षापासून जी रिकामा जागा आहे त्यामध्ये तुम्ही ह्या भागात जे राहतात ते लहान मुलासाठी एखादं गार्डन वगैरे त्याची मागणी केली नव्हती का अगोदर? कधी आज फक्त नाभिक समाजाला मिळाली म्हणून की पोट दुखतो का? किती दिवसा अगोदर तुम्हाला हे सभा मंडप जे आहे समाजासाठी हे मंजूर झालेलं आहे? कधी मंजूर झाले? आता एक 7 महिने झाले। 7 महिने झाले। मग 7 महिने आणि कुठे आणि 50 वर्ष कुठे गेले? मग आता ह्या जागेवर जो पत्रा शेड आणि जे आता मटेरियल पडलेलं आहे ते कोणाचं आहे? ते रजाक शेख, शाहूर शेख आणि विजय आणि ह्या 7 ते 8 लोकांनी मी आता जे नावं सांगितलं। शासनाची जागा त्यांनी त्यांच्या नावाने कशी काय करून घेतली? त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी सुरू आहे। किती दिवस झाले चौकशी सुरू होऊन? जवळजवळ आता महिना झाला त्यांची चौकशी, त्यामध्ये आरोपी सिद्ध झाले त्यांनी, पण त्यांच्याकडे अजून त्यांच्या शासकीय नियमानुसार अजून काय सापडतं का हे अजून त्यांची चाचणी चालू आहे। आता ह्या समोरचे कला संगम अपार्टमेंटवाले म्हणले की आम्ही 50 वर्ष झालं आम्ही इथं राहतोय। आता तुमचं पुढचं पाऊल काय राहणार आहे? आता पुढचं पाऊल जर आम्हाला जर नाही मिळालं की आम्ही समाज रस्त्यावर उतरणार, आम्ही आंदोलन करणार, आम्ही मोर्चा करणार आणि आम्ही आता बघा शेवटला त्यांनी महिलांना पुढे आणून जागेचे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? एक ही सुद्धा कागद नाही त्यांच्याकडे। मंजुरीचे पुरावे वगैरे आहेत? त्यांच्याकडे पूर्ण पुरावे तुम्हाला मी सादर करतो। माझ्याकडे पूर्ण त्यांचा कब्जा केलेलं कागदपत्र माझ्याकडे आहे, माझ्याकडे त्यांच्याकडे स्टेम आहे। त्यांनी साहेब उतारा त्यांनी बोगस केलेला आहे। नगर रचना ऑफिसला तुम्ही अर्ज केला? हो केले, त्याची प्रत माझ्याकडे। तुम्हाला उत्तर काय मिळालं?
त्यांनी दिली ना, मग लेखी पत्र दिले, शासकीय जागा आहे पत्र म्हणून. दिलंय ना हो तुम्हाला, लेखी, शासकीय हो पत्र आहे हो म्हणून. शासकीय जागा. मग तुम्ही त्याच्यावर गुन्हा का नोंद करत नाही? ज्याचा इथं केलंय आता, जे केलंय आता केलंय पोलीस साहित्य खात्यात. हे पडले बघा आहेत रिकाम्या हे जागेवर. हे हे कागद पोलीस खात्यातच आहे, हे माझं पोलीस नाही. स्टेशन येतं तुमच्या हद्दीत? सदरपदा पोलीस स्टेशनमध्ये हेच मला माहिती आहे, मी काढलेलं आहे, त्याचा पुरावा आहे माझ्याकडे आहे. हे त्यांनी लिहून दिलेलं आहे की सदर माझं ही जागा माझी मालकीची आहे म्हणून. त्यानंतर त्यांनी उतारा देखील, बोगस उतारा त्यांनी जोडलेला आहे. त्या उताराचं प्रिंट आहे का? बोगस उताराचं हे काही जोडलेलं समोर आहे? आहे, हे समोरच आहे की तुमच्या. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पण पत्र दिलेलं आहे की सदर ही जागेवर अतिक्रमण हटवा म्हणून, तरी देखील ते हटवत नाही. महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. त्यानंतर शासकीय उतारा माझ्याकडे आहे. त्यानंतर ह्या बघा खाडाखोड उतारा, फेरफार उतारा माझ्याकडे आहे. त्यानंतर महानगरपालिकेचं नागरिक प्रमाणपत्र माझ्याकडे आहे, नगर अभियंत्याची सही आहे. त्यानंतर PWD उद्देश बांधकाम विभागाचं पत्र आहे, मंजुरी पत्र. त्यानंतर पोलीस खात्याने ही जागा शहानिशा करण्यासाठी पोलीस खात्याने पत्र नगर रचनाला दिले, सिटी सर्वेला. तिथून पत्र आले की ही जागा शासकीय आहे. पोलीस खात्याने काय कारवाई केली नाही का? केली आहे, त्यांच्यापर्यंत त्यांनी कब्जा जागेवर केलेला आहे, मी मूळ मालक आहे म्हणून जो दाखवतोय सरकारी जागेवर, हां. तर पोलीस खात्याने कुठलंही पाऊल घेतलं नाही का? पोलिसांना तो दिशाभूल करतोय. माझ्याकडे व्हिडिओ आहे, पोलिसांना सांगितलं की माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे, कोर्ट मॅटर चालू आहे, पण पोलिसाला कुठलंही कागद द्यायला तयार नाही आहे. पोलीस प्रशासनाला अर्ज देऊन किती दिवस झाले? आम्ही प्रशासनाला अर्ज देऊन जवळ 5 महिने झाले. 5 महिन्यामध्ये कुठलीच दखल तुमची घेतली गेली घेतली नाही? आहे, भरपूर दखल घेतली आहे. त्यांनी सातत्याने सांगतोय मी उतारा आणलेला आहे, मी तुम्ही ही सरकारी जागा असल्याचा त्यांना एखादा कागद वगैरे असं काही दाखवलंय? सर्व डॉक्युमेंट दिलेत. दिला तरी हो. मग त्यांनी कारवाई करण्यास एवढी का हलगर्जीपणा केलेली आहे? हलगर्जीपणे नाही. त्यांनी जेव्हा या जागेवर अतिक्रमण हटवण्यासाठी आले तेव्हा एक सांगितले कोर्ट मॅटर चालू आहे, माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे म्हणून. पण स्टे ऑर्डर तो शासनाला जमा करत नाही आहे, महापालिकेला देत नाही आहे, नगर भूमिकाला देत नाही आहे, तुमच्या पोलीस खात्याला देत नाही आहे, तुमच्या PWD खात्याला पत्र देत नाही आहे. तो एक तर उतारा बोगस तयार केलेला आहे. आम्हाला संशय असा आहे की आता तो स्टे ऑर्डर देखील तो बोगस आणला असल्यामुळे तो आम्हाला देत नाही आहे. मी सोलापूर शहरामध्ये भव्य मोर्चा काढणार आणि मी आंदोलन करणार आहे. हे असं जर माझ्या समाजाच्या लोकांवर अन्याय होत असेल, नाभिक समाजावर, हे आम्ही कदापि सहन करणार नाही. जर माझ्या चारित्र्यावर जर कुठल्या बाईंना पुढं करून जर त्यांनी दखल घेत असेल तर मी कदाचित सहन करणार नाही. माझ्याकडे कागदोपत्री आहे, आणि आपण पत्रकार आहेत, मला न्याय मिळावा ही माझी विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर माधुरीताई पारपल्लीवार, महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य महिला प्रमुख आणि ओबीसी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष. आज मोदी परिसरामध्ये ही सभामंडपासाठी जागा नाभिक समाजाला माननीय प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही आम्हाला ही जागा महानगरपालिकेकडनं सगळे डॉक्युमेंट्स आमच्या खात्यातले सगळे डॉक्युमेंट्स आमचे खरे डॉक्युमेंट्स असताना इथल्या काही समाजकंटकांनी ही जागा खोटे कागदपत्र लावून बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतःचं शेड घालून ही जागा अतिक्रमण केलेली आहे. आणि पोलीस प्रशासनाकडं आम्ही ह्याची पूर्ण आम्ही अहवाल दिलेला आहे. तरी पोलीस प्रशासन हे योग्य ते कारवाई करत आहे. तरी पण इथल्या काही कंटकांनी महिलांचा आधार घेऊन आमचे अभयकुमार कांती हे अध्यक्ष आहेत, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष, प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तीला त्याची मानहानी करण्यासाठी त्याला हजाम म्हणून ह्या शब्दाचा उच्चार करून, जातीवाचक शिवीगाळ करून, परत त्याच्या वैयक्तिक त्याच्यावर चारित्र्यावर घाला घातलेला आहे. आणि अशा आमच्या ह्या कर्मठ आणि प्रामाणिक विश्वासू अशा समाज अध्यक्षाचा अपमान जर करत असाल तर आम्ही हे ऐकून घेणार नाही. आणि ही जागा जी आहे ही बहुउद्देशीय कार्यक्रमासाठी आहे. याचा फायदा मोदी परिसरातील सगळ्यांना होणार आहे. हे समाज मंदिर, हे जे सभामंडप जे आहे, इथं आमचा बहुसंख्य समाज हा इथं राहतो. कलासंगममध्ये संगमवार राहतात, मल्लेलवार, फुलारी, तसंच कांती परिवार, हे सगळे परिवार इथं राहतात आणि वर्षानुवर्षे राहतात. आणि इथं फार मोठं प्रस्थ आमचं ह्या समाजाचं आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला प्रणितीताई शिंदेनी समाजकार्यासाठी दिलेली आहे, समाज मंडप. तरी पण ह्या समाज मंडपाला आम्हाला
बांधण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं. आणि जर आमच्या या सभामंडपासाठी जर अडथळा येत असेल आणि आमच्या समाजबंधूवर जर अन्याय होत असेल तर आम्ही संपूर्ण समाज, सकल नाभिक समाज एकत्र येऊन आम्ही आंदोलन करू आणि आम्ही आमच्या. नमस्कार, मी आनंद सिंगराल, सोलापूर श्री संत सेना नाभिक दुकानदार संघाचे ट्रस्टी अध्यक्ष म्हणून काम बघतो आणि बऱ्याच वर्षापासून या मोदी भागातून आमच्या समाजासाठी एक सभामंडप गरज आहे अशी आम्हाला वाटत होती आणि त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने शासनादरबारी विधानसभेतून असेल किंवा लोकसभेतून असेल, आमदार खासदार यांच्या फंडातून आमच्या समाजासाठी काहीतरी फंड्स घ्यावेत याचा प्रयत्न सातत्याने आमचं चालू आहे. आणि ते चालू असताना आमदारांनी असं सुचवलं की एखादी जागा आम्हाला शासनाची दाखवा, आम्ही त्यावर आमचं अनुदान देऊ किंवा निधी देऊ असं सुचवलेलं असताना आम्ही इथं बऱ्याच वर्षापासून ये जा करत असताना शासनाचा रिकामा जागा आम्हाला दिसला. त्याचं शहानिशा करून ती खरोखर शासनाची जागा आहे का त्याची खोलवर चौकशी करून आम्ही या जागेसाठी मागणी केली असता माननीय प्रणितीताई शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनातून त्यांनी 100% काम तुमचं झालं असं सांगत असताना आम्ही भूमिपूजाही केलेली आहे आणि निधीच्या प्रयत्नात आम्ही आहोत. तर निधी मंजूर झाल्यावर या कामाचं सुरुवात होणार आहे असं आम्हाला सूचना दिलं गेलं प्रणितीताईच्या ऑफिसमधून. तर शासनाकडून काम कायदेशीर होत असतो, थोडाफार वेळ लागतो या विश्वासाने आम्ही थांबलो होतो. तर अचानक आम्हाला असं कळालं की या ठिकाणी इतर कोणी माणसाने आमच्या या आम्हाला मंजूर झालेल्या जागेवर कब्जा केला आहे. ते प्रत्यक्षात बघायला आल्यावर इथं पत्राशेड वगैरे दिसायला लागला आहे. तर गरीब समाजावर अन्याय होत असलेलं आम्ही शासन दरबारी न्याय मागण्यासाठी चाललो. तर विश्वास आहे की शासनाकडून आम्हाला न्याय योग्य ते मिळेल आणि याद्वारे मी विश्वास बाळगतो लवकरात लवकर आमच्या समाजासाठी ही जागा उपलब्ध करून द्यावी अशी तुमच्या चॅनलद्वारे मी प्रार्थना करतो.